गीतेच्या 6व्या अध्यायामधला आपला जो श्लोक चालू आहे तो युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. हे जसं अंग योगाचं आहे तसंच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगाचं आचरण करण्याचं आहे. कारण त्यांनी इथे आपल्या सगळ्यांच्या करता जे योगाचं मुक्त स्वरूप आहे, म्हणजे ते ज्या प्रकारे वर्णन केलेलं ते अवघडपण, त्याच्यामध्ये असलेलं आपण बघितलं त्याप्रमाणे ते षटचक्र आहेत, इडापिंगला नाडी आहेत, सुषुम्नेसारखं त्या नाडीचं अवघड असं स्वरूप आहे. अनेक गोष्टी की ज्या आपल्याला ऐकल्यानंतर हठयोगाच्या एकूण सगळ्या प्रक्रिया ऐकल्यानंतर असं वाटतं की हे सगळं खूप अवघड आहे, हे आपल्यासारख्या करता नाही आहे, आपल्याला हे कळू शकणार नाही. आता त्यांनी हा कुंडलिनी योग सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं, आपण काल पाहिलं त्याप्रमाणे, की ज्यांनी आपली रसना ताब्यात ठेवलेली नाही असा जो मनुष्य आहे, किंवा ज्याला झोपही ताब्यात ठेवता येत नाही, अशी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती काही या ठिकाणी उपासना म्हणा किंवा हा योग म्हणा साधू शकत नाही. त्यामुळे तिला जर हा योग साधायचा असेल तर तिच्याकडे निश्चितपणाने आहारावर आणि निद्रेवरती नियंत्रण पाहिजेच पाहिजे. आणि म्हणून मग बाकीचं सगळं नियंत्रण त्यांनी थोडक्यात सांगितलं आहे. आणि इथे आता युक्ताहार विहारस्य, युक्त म्हणजे नियमित. आता इथे युक्त हा शब्द जोडला जाणारा शब्द अशा अर्थाने नाही वापरला, युक्त म्हणजे नियमित अशा अर्थाने वापरला आहे, की ज्यांनी आपल्या आहारावरती नियंत्रण केलं आहे. युक्त आहार आणि युक्त विहार, आपल्या फिरण्यावर, हिंडण्यावर, आपल्या क्रियाकलापांवर वाढवलेले आपले काही ना काही उद्योग असतात. आपण पुष्कळ धावतो, पळतो, अनेक गोष्टींच्या मागे धावत असतो. आपल्याला वाटतं हेही करायला पाहिजे, तेही करायला पाहिजे. असं विहार म्हणजे ती जी हालचाल आहे, युक्त चेष्टस्य कर्मसु. आणि त्याचप्रमाणे आपण आपले जी कामं आहेत ती अंगावर पुष्कळ ओढून घेतली. हेही मीच करते, तेही मीच करते, तेही मीच करते, हेही वाचन करीन, तेही करीन, असं सगळं होत नसतं. थोडं जसं जमेल तसं आपण करत जावं. कारण ह्या मार्गामध्ये असं म्हटलंय, येथे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या वेळा, की कशाच्याही मागे फार घाई करण्याची गरज नसते. त्याचं कारण असं, जे काही आपण आचरण करू, जो काही आपण त्याच्या मागचा जो काही भाग म्हणा किंवा तत्व म्हणा आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करू, त्याच्याकरता खूप धावपळ केली, त्याच्याकरता रोज खूप आटापिटा केला तर ते मिळेल असं नाही आहे. पण स्वस्थपणाने आपलं चिंतन, आपला देह, आपली बुद्धी, आपलं मन, आपलं शरीर पूर्ण शांत ठेवून छोटी मोठी जी उपासना असेल ती जर उपासना केली तर ती आपल्याला फळाला येते, तिचा आपल्याला उपयोग होतो. आणि उपयोग पुन्हा कसा होतो, कारण आपल्याला कळत नाही कोणत्या प्रकाराने ती उपासना आपल्याला ज्ञान देईल. आपल्याला वाटतं की आपण खूप केलं म्हणजे आपल्याला काहीतरी मिळेल. खूप केलं म्हणून मिळत नाही, किती केलं पेक्षा कसं केलं नाही आपल्याला मिळतं. किती म्हणजे आपण खूप करू शकतो, पण कसं केलं, किती मनापासून केलं. आणि म्हणून इथे त्यांनी युक्तता, सगळ्याच्या ठिकाणी संयमन सांगितलं, सगळ्याच्या ठिकाणी नियमन सांगितलं. त्यामुळे नियमितपणाने करा, नियंत्रणामध्ये करा, थोडं करा, शरीराला झेपेल एवढं करा. प्रत्येकाची ताकद एकसारखी नसते, कुणाची ताकद पुष्कळ असते, कुणाची ताकद कमी असते. आणि त्यामुळे मनुष्य आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे आपलं साधन करतो. आणि त्यामुळे साधन मार्गाच्या संदर्भामध्ये सांगताना ब्रह्मसूत्रकारांनी सुद्धा असं म्हटलंय की दुर्बलता हा इथे दोष नाही आहे. मनुष्य दुर्बल आहे आणि तो करू शकत नाही, हा या अध्यात्म मार्गातला दोष नाही. अध्यात्म मार्गामधला दोष म्हणाल तर ते म्हणतात खरे दोन दोष आहेत. एक दोष आहे आळस
आणि दुसरा दोष आहे ढोंग. मनुष्यानी एक आत एक बाहेर व्यवहार कधीही करू नये. त्यांनी असं म्हटलंय त्याच्यामध्ये की हे जे ढोंगीपण आहे, ही जी हिपोक्रसी आहे की दाखवण्याकरता काहीतरी करणे, जे आहे जसं आहे तसं. आपण दोषांनी युक्त आहोत का आपण गुणांनी युक्त आहोत यातलं काहीच दाखवता येत नाही किंवा दाखवायची गरज नसते, कारण ते त्या व्यक्तिमत्वामधून बाहेर पडतच असतं. ती व्यक्ती बोलते, तिचं चालणं, तिचे व्यवहार, तिचे भाव, हे सगळं, तिची बॉडी लँग्वेज, देहबोली, सगळं काही आपल्याला सांगत असते. आणि त्यामुळे मनुष्याने कोणत्याही गोष्टीमध्ये असं एक अधिक 2 पावलं पुढे टाकून अधिक उत्साहाने आपल्या व्यक्तिमत्वाविषयी, आपल्या संपत्तीविषयी, आपल्या ओळखीविषयी, आपल्यातल्या विशेषांविषयी कशाच्याच बद्दल काही अधिक बोलायला जाऊच नाही. ते म्हणाले हे सगळं ढोंग आहे. त्याच्याकरता मनुष्याला सोंग रचावं लागतं की माझी 2 मुलं परदेशात आहेत आणि त्या दोघांचं तिथे किती चांगलं आहे, ते कसे दोघेच्या दोघे न्यूयॉर्कला राहतात, त्यांचे कसे न्यूयॉर्कमध्ये स्वतःच्या जागा आहेत, हे सगळं सांगायचं म्हणजे त्याच्यामागे खूप रचावं लागतं. की कुठेतरी अमेरिकेचा विषय काढावा लागतो, तो काढला की मग तुमचं काय आहे ते विचारावं लागतं, मग आपलं काय आहे ते सांगावं लागतं. एवढं करायची गरज नाही. अध्यात्मशास्त्र म्हणतो की ते शास्त्र आपल्याला सांगतं की मनुष्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जर आपल्याला सांगायचं आहे तर स्वच्छच सांगावं की मला खूप बरं वाटतं की माझ्या 2 मुलांचं खूप चांगलं आहे. ठीक आहे, आपली हौस आहे, आपल्याला सांगावंसं वाटतं तर जरूर सांगावं. पण प्रत्येक गोष्टीला असा आडमार्ग पत्करून ती गोष्ट सांगणं, याच्यामध्ये सोंग ढोंग ह्याचा वास येतो, ह्याची छटा असते. कारण ही सवय होते मग मनुष्याला की प्रत्येक गोष्ट ही अशी थोडी रंगवून, थोडी चढवून, थोडी आडवरणानी, थोडी स्तुती करून, थोडं काही वेगळं बोलून सरळ पण संपतं. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की ह्या ज्या कर्म आहे आमचं ते नियमित संयमित कर्म करावं. संयमित विहार म्हणजे हिंडणं फिरणं संयमित ठेवावं आणि त्याचबरोबर आहार संयमित असावा. आणि आता आपण म्हटलं तसं आपला जो क्रियाकलाप आहे युक्त चेष्टस्य कर्मसु, म्हणाले युक्त चेष्टा म्हणजे जी हालचाल आहे, जे कोणत्याही कामाकरता धडपडणं आहे, ते धडपडणं त्या कामाच्या दृष्टीने असावं, ते तसं नियंत्रणात असावं. आणि म्हणून अध्यात्मशास्त्र आपल्याला सांगतं की आळस करू नका. आळस हा पण आमचा अध्यात्म मार्गावरचा दोष आहे. आम्हाला आळस येतो, आम्हाला कंटाळा येतो, आम्हाला जरा झोप येते, जरा नको वाटतं, जाऊ दे आता उद्या बघू असं वाटतं. ते म्हणाले तिथे थोडं मनाला तुम्ही आग्रह करा, मनाला थोडं धरून. शरीर थकलं आहे तर अपेक्षाच नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं दौर्बल्य हा दोषच नाही आहे. आज कुठेतरी बाहेर जाऊन आलोय आपण, थकलोय, आपल्याच्याने होत नाही, अट्टहास करण्याचं काही कारण नाही. परंतु कारण नसताना आम्ही जर आळसानी जर घालवायला लागलो किंवा वेळ फुकट घालवतोय, आम्ही ठरवलेला संकल्प पुरा करत नाहीये, काही जे काही आमच्याकडनं आळसानी घडतं आणि त्याच्याकरता पुन्हा ते सोंग आम्ही करतो सांगताना नाही म्हणजे करायचंच होतं मला पण ते असं झालं, मग ते तसं झालं, मग ते आपल्याही मनाला आपण एक समजावत असतो किंवा त्याचं उत्तर देत असतो, त्याची एक बाजू मांडत असतो आणि लोकांनाही आपल्याला वाटतं म्हणून सांगत राहतो. त्यांनी इथे म्हटलं ह्या कोणत्याच गोष्टींची गरज नाही आहे. आणि वास्तविक पाहता थोडासा आध्यात्मिक पातळीवरती विचार मनुष्य करायला लागला की त्याला फार बोलण्यासारखं राहत नाही. काय बोलणार जास्त? ज्याची आवश्यकता आहे तेवढंच तो बोलणार. आवश्यकतेच्या पलीकडे बोलत राहणं म्हणजे कारण नसताना नाही त्या गोष्टीत वेळ घालवणं. मग एकमेकांची गप्पाच मारू नयेत का? माराव्यात ना, खूप माराव्यात, खूप भेटावं, खूप बोलावं, आपल्या मनातलं सांगावं, दुसऱ्याच्या मनातलं ऐकावं, एकमेकांचे दोष असतील ते एकमेकांकडनं दूर करावेत. जगामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी आहेत की त्या तितक्या चांगल्या गोष्टींवर चर्चा करावी. पण माणसाचं तसं होत नाही ना.
माणूस भेटला की त्याला नावं ठेव, याला नावं ठेव, ह्याचं चुकलं त्याचं, गॉसिपमध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो. आणि त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की जे कर्म करायचंय त्या कर्मामधली जी युक्तता आहे ती सगळ्याच बाबतीमध्ये आपण विचारात घ्यावी. युक्त स्वप्नावबोधस्य, किती झोपावं, किती काळ झोपण्याकरता द्यावा, तर युक्त, योग्य तेवढा, आवश्यक तेवढाच द्यावा असं त्यांनी म्हटलंय. युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. आणि अशा तऱ्हेने जर आम्ही संयत राहिलो, नियमित राहिलो, तर आम्हाला योग हा दुःख हरण करणारा ठरतो. योग आम्हाला काही उत्तम त्याचं दर्शन, फल आम्हाला निश्चितपणे देतो असं त्यांनी इथे म्हटलंय. आता ते सांगताना आहार तरी सेविजे परी युक्तीचेनी मापे मविजे. आहाराचं तर सेवन करशीलच तू म्हणाले, पण काय करशील, आणि युक्तीचेनी मापे मविजे, त्याचं मोजमाप ठेव. युक्ती म्हणजे आता नियमन, नियंत्रण, की मला रोज जेवायचंय तर मी किती जेवावं, माझ्या शरीराला किती आवश्यक आहे, जे खातो आहे त्याची आपल्याला गरज आहे का, ते शरीराला पुष्ट करणारं आहे का तसं ते नाही आहे, ह्याचा म्हणाले आधी मोजमाप घ्यावं. आहार तरी सेविजे परी युक्तीचे नि मापे मविजे क्रियाजात आचरिजे तयाची स्थिती. म्हणाले हे अशा प्रकारे आहार, आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहाराचं नियंत्रण आहे. व्यवहारामध्ये सुद्धा योगाच्या वर्गाला जाणारे लोक योगाचा अभ्यास करतात, त्याचबरोबर वजन कमी करण्याकरता कोणत्या ना कोणत्या तरी जिम्समध्ये जातात. ते एकदा जिम लावून घेतलं की त्या जिममध्ये गेल्यानंतर मग जे व्यायाम ज्या तऱ्हेने थोडेसे ज्याला आपण म्हणू अधिक होणारे, शरीरावर अत्याचार करणारे, अशा प्रकारचे व्यायामसुद्धा केले जातात. त्याच्यातनं लोकांना त्रास होतो, शरीर पुष्कळ अनेक गोष्टींना, दुखण्यांना बळी पडतं, कधी कधी पोटावर वेडेवाकडे ताण येतात, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मनुष्याला घाई पण असते, भराभरा वजन उतरवायचं असतं, ते लवकर लवकर आसनं करून त्यातनं किंवा त्यांचे जे काही दिलेलं असतो प्रोग्राम तो सगळा फॉलो करून ते सगळं वजनाचं कसं एकदा गणित आपल्या तंत्रात येईल. पण ते खरं नाही आहे. वास्तविक पाहता वजन नियंत्रणात आणायचं असेल, पहिली गोष्ट अशी आहे, एक तर प्रत्येकाचा देह आहे, सगळेच काही अंगाने बारीक ही त्यांची कॉन्स्टिट्यूशन असते असं नाही, हा त्यांचा मूळ प्रकृती भाव असतो असं नाही. एखाद्याच्या देहाला स्थूलता मुळातच असते. मग त्यांनी जो उगाचाच अट्टहास करायचा तर कशाला करावा. भोजन आदी सर्व गोष्टींच्यावरती इतकं नियंत्रण टाकून आपल्या शरीराचं नुकसान कशाकरता करून घ्यावं. अनेक प्रकारचे त्रास, सगळ्यात मोठा त्रास जर कोणता असेल त्याच्यामध्ये तर ॲसिडिटी आहे. आणि आजकाल तर असं आहे, ह्या सगळ्या जिम्समधनं नुसतं व्यायाम नाही राहिला आता, ते सगळं पेय आहेत ना प्यायची, ते हे प्या म्हणजे काही खायचं नाही, ते प्या म्हणजे तुम्हाला मिनरल्स मिळतील, ते प्या म्हणजे विटॅमिन्स मिळतील, ते जे काय बेचव पाणी काय जे केलेलं असतं सोल्युशन, ते त्यात जे मिसळलेलं असतं ते सगळं प्यायला लावतात. ते तरी शरीराला उपयुक्त आहे का. शरीराचा जो आहार आहे तो योग्य प्रकारे घेत मनुष्य जर राहिला तर त्याचं शरीर ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीने त्याचं आरोग्य संपन्न शरीर राहील. एखाद्या शरीराने शिडशिडीतच असेल, एखाद्या शरीराने मुळातच स्थूल असेल ना, त्याची देहयष्टी स्थूल आहे, त्याची देहयष्टीच तशी आहे, तर त्याच्या शरीराची धजाव नेहमीच तसा राहील. तो दुसरा बारीक आहे म्हणून आपण बारीक असायला पाहिजे असं काही कारण नाही. आपलं जसा देह आहे, आपली कार्यक्षमता उणावता कामा नये. याच्यामध्ये ताकद जाते, याच्यामध्ये नाही ती दुखणी लोक आजकालची तर ती सगळी मला पेय तर फारच भयंकर वाटतात. असो, पण या संदर्भामध्ये वाग्भटाचा अभ्यास पुरा झाला आणि त्याचा आयुर्वेदाचा अभ्यास पुरा झाल्यानंतर अत्यंत विद्वान आणि श्रेष्ठ असा म्हणून त्या वाग्भटाला प्रश्न विचारून त्याची परीक्षा घ्यावी असं स्वतः धन्वंतरींना वाटलं. आणि स्वतः धन्वंतरी देवता त्या ठिकाणी वाग्भटांच्या इथे प्रकट झाली आणि ते जिथे होते तिथे त्यांच्या आश्रमामध्ये त्यांच्या जवळच्या झाडावरती
ते होला पक्षी असतो ना तसा, त्या होल्या पक्षाच्या रूपामध्ये ते तिथे येऊन बसले आणि ते आपले हे म्हणजे ओरडायला लागले. आणि त्याच्यामध्ये जो आवाज येत होता तो त्यांनी ओळखला. तो जे काही म्हणजे त्याचे आवाज येत होते त्याच्यातून असा आपल्या भाषेत किंवा संस्कृतामध्ये असा शब्द ध्वनित होत होता की कोरुक कोरुक कोरुक, असं तो 3-3 वेळा ते म्हणत होता. आणि पुन्हा थोड्या वेळांनी ते कोरुक कोरुक असं त्यांना त्याच्या ओरडण्याचा आवाज वाटला. तर वाघभटांनी असं ओळखलं की हा काही होला नाही आहे, हा कुणीतरी आहे की ज्याचा काही अधिकार आहे. आणि तो आपल्याला प्रश्न विचारतो आहे की भोजन कसं असावं, काय खावं काय खावं काय खावं, असा म्हणाले आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारलाय. 3 वेळा विचारलाय म्हणजे त्याचं उत्तर 3 भागात हवं आहे त्यांना. त्यामुळे ते प्रत्येक वेळी 3 वेळा कोरुक 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 असं म्हणतायत. मग त्यांनी सांगितलं, उत्तर दिलं, हित भूक मित भूक अशाक भूक, असं 3 उत्तरं दिली त्यांनी. त्यांनी सांगितलं हित भूक, जे आपल्या हिताचं आहे तेच खाल्लं पाहिजे. हे माझ्या आवडीचं आहे, हे माझ्या चवीचं आहे, म्हणजे भेळ आहे, भजी आहे, चिवडा आहे, पावभाजी आहे, काय म्हणाले वडापाव आहे, हे सगळं आवडतं आहे मला म्हणून खातोय. ते म्हणाले नाही, हे हितकर नाही आहे. जे हितकर नाही ते खाऊ नको, जे हिताचं आहे ते खा. हित भूक जे हिताचं आहे ते खावं. मित भूक जे संयमित खावं, नियंत्रणात खावं. आपल्याला माहिती आहे आपला कोठा कसा आहे, पोट कसं आहे, किती पचवण्याची त्याची ताकद आहे, त्याप्रमाणेच मनुष्याने भोजन करावं. म्हणून मित भूक. आणि तिसरं त्यांनी सांगितलं अशाक भूक. त्यांनी सांगितलं भाजी खाऊ नको. ती भाजी म्हणजे हिरवी पालेभाजी रोज खूप खाऊ नको. खाल्लीस तर मधून मधून खा. भाजीची तुला गरजच नाही आहे, असं त्यांचं मूळ मत आहे. त्याचं कारण असं की मनुष्याचं शरीर योग्य प्रकारे कष्ट करत राहील आणि योग्य प्रकारे अन्नाचं सेवन करील तर हे जे आता आपल्याला जे मिनरल्स हे अनेक गोष्टी म्हणजे अनेक विटॅमिन्स B12, त्या 12 पासून आणखीन ते बी पुष्कळ 18 पर्यंत गेलंय, असे अनेक प्रकार, मॅग्नेशियम काय, हे व्हिटॅमिन ई काय, ना आता एक नवीन सगळं आम्हाला कमी पडतं म्हणून घ्यायला सांगितलंय. पण वाघभटांनी उत्तर देताना असं सांगितलंय की पालेभाज्या रोज जास्त खाऊ नयेत. पालेभाजीचा वापर जीवनामध्ये क्वचित असावा. अशाक भूक असं म्हटलंय त्यांनी. बाकी फळभाज्या ठीक आहेत आणि हितकर खा, मित खा, अशाक भूक खा. अशाक भूकमध्ये त्यांचं म्हणणं असं की खाताना धान्य खा, म्हणजे गहू खा, ज्वारी खा, तांदूळ खा, डाळी खा, हे सगळं खा. याच्याने तुझं शरीर जे आहे ते ज्या प्रकाराने पुष्ट करायचं आहे त्या सगळ्याचा उपयोग कर. याचा अर्थ एकच आहे की आहाराच्या वरती नियंत्रण असावं. सर्व काही खाल्लं तरी काही त्याला बिघडत नाही. आणि त्यांनी दुसरा भर जो दिलाय जसा आहारावर दिलाय, आता आहारावर पुष्कळ आपल्याला म्हणण्यासारखं आहे. आहार कसा घ्यावा, आहार किती शुद्ध असावा, आहारामध्ये किती तासाच्या आत अन्न खावं, केव्हाच्या केव्हा करून फ्रीजमध्ये टाकून दिलं, 2-2, 4-4 दिवस खातायत त्या फ्रीजमधलं अन्न, त्या अन्नाची किंमत शून्य आहे. त्याचं जे पोषण मूल्य आहे ते काहीच त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही. भोजन बनवल्यापासून 2-2.5 तासात खाता यावं. तेवढं नाही तर निदान सकाळचं सकाळी, संध्याकाळचं संध्याकाळी खावं. सगळ्यांनी असं म्हटलंय की भोजन हे सूर्यास्ताच्या आसपासच होऊन जावं. वास्तविक आधी व्हावं, पण निदान सूर्यास्त झाल्यावर तरी लगेच व्हावं. भोजन आणि झोपणं ह्याच्यात निदान 2.5-3 तासाचं अंतर असावं. या असे जे काही नियम आहेत ते नियम सांगताना त्यांनी आणखीन एक सांगितलंय की आहार आणि निद्रा या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत.
जो मनुष्य आपल्या झोपेची, झोपण्याच्या वेळेची आणि किती तास झोपायचं आहे ह्याची जो काळजी घेत नाही त्याला पुष्कळ व्याधी जडू शकतात. कारण आपल्याला रात्र रात्र जागून काम करायचं, तर जागरण मान्य नाही आहे. सकाळी उठलं तर चालेल. झोपायची वेळ सूर्यास्तानंतर त्यांनी 3 तास सांगितली. मनुष्यानी सूर्यास्तानंतर 3 तासांनी झोपावं. त्या वेळेमध्ये एक अर्धा पाऊण तास मागे पुढे असावा. याच्यापेक्षा जास्त वेळ फार जागरण करू नये. आता इथे सांगतीलच आत्ता आपल्याला ते. कधीतरी जागरण करायचं असेल तर त्याकरता आपलं खाणं पिणं आपण सुनियंत्रित ठेवावं. शरीर हे एक चांगलं यंत्र आहे आणि ते यंत्र आपल्याला सांभाळायचं आहे. ह्या दृष्टीने ते म्हणाले शरीराकडे बघावं. त्यांनी सांगितलंय की तसंच निद्रेकडे पाहावं. झोप जर व्यवस्थित झाली नाही तर शरीराचं सगळं जी यंत्रणा आहे ती बिघडून जाते आणि ते सगळं त्रासदायक बनतं. आजचं जे जीवन आहे हे जे धकाधकीचं आणि धावपळीचं आहे आणि त्या धावपळीच्या जीवनामध्ये त्या आहाराचा विचार तितका गांभीर्याने केलेला नाही आहे. आणि म्हणून हे जे लोकांना वाटतं ना की हल्ली तरुण वयामध्ये मुलांना हार्ट अटॅक्स येतात आणि जातात, मुलांचा म्हणजे मृत्यूच होतो, त्याची अनेक कारणं देतात. त्याच्यापैकी या लोकांच्याकडनं कारणं अशी आहेत की ते म्हणतात की हे असं धावपळीचं जीवन, असा डोक्यावरचा ताणतणाव तो नेहमीच माणसाची ॲसिडिटी वाढवतो, तो नेहमीच माणसाचं आम्लपित्त वाढवतो. आणि ते पित्त इतकं एका मर्यादेनंतर इतकं वाढत जातं की ते नुसतं आम्लपित्त राहत नाही, ते यकृताला बिघडवतं. यकृत बिघडतं आणि यकृताच्या बिघाडाबरोबर त्याच्या हृदयापासून सगळ्यावरती आलेल्या ताणाने ते शरीर आहे ते शरीर रोगाला बळी पडतं. अशी एक थिअरी आता नव्याने आपल्या समोर येते. माहीत नाही ही पूर्वी होती का नाही, आपला काही तो विषय नाही, पण जे समोर येतं, जे बघितलं वाचलं तेच आपल्याला माहीत असलेलं मांडलं की आजकाल सगळ्यात मोठे ताण कशावर येत असतील तर यकृत हा मोठा ताणाचा विषय आहे. हे ॲसिडिटी झाली असं म्हणून माणूस ते गंभीरपणे घेत नाही. आज तर ते म्हणतात तसं नाही आहे. ही ॲसिडिटी ही गंभीरपणाने घेण्याची गोष्ट आहे. बरं, काही इतकी औषधं घ्यावी लागतात की त्या औषधांबरोबर ती ॲसिडिटी होऊ नये म्हणून औषध घेतात. मग अशी आपण जो विषय मांडत होतो, आता अमेरिकेची ती पद्धत सगळी आपल्याकडे आली आहे की फक्त ती पेय प्यायची आणि जेवायचं नाही अजिबात. दिवसामधनं काय जे असतील ते सगळे विटॅमिन्स मिनरल्स त्याची एवढ्या एवढ्या गोळ्या करायच्या. तो मॉर्निंग ब्रेकफास्ट घ्यायचा त्याचा, तेवढ्या सगळ्या गोळ्या खाऊन टाकायच्या आणि हे दिवसभरामध्ये ती तसली पेय प्यायची 2दा 4दा 6दा. म्हणजे अगदी असा शिडशिडीत माणूस राहणार, पण त्याची ताकदच राहत नाही ना. त्याच्या शरीराला अनेक प्रकारच्या व्याधी जडतात ना आणि ते शरीर काही अशा तऱ्हेने कार्यक्षम राहत नाही. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय की ही एक मेहनत आहे. शरीरसुद्धा नीट ठेवणं हा एक मेहनतीचा विषय आहे. म्हणजे दिवसाकाठी आपल्यावरच्या ज्या अनेक जबाबदाऱ्या आहेत तशी आपल्या शरीराची जबाबदारी पण आपल्यावरच आहे की अर्धा पाऊण तास त्या शरीराच्या करता आपल्याला देता आलाच पाहिजे कमीत कमी. आणि व्यायामाचा वेगळा आहे. त्यांनी युक्त चेष्टसू जे म्हटलंय, काहीतरी हालचाल ही व्हायलाच पाहिजे, कोणत्याही स्थितीत झाली पाहिजे. आणि म्हणून जो व्यायाम करायचा असेल तो करावा. आता योगाचा विषय चालला आहे आणि सर्वदूर आपण पाहतो की योगाभ्यास आज जगभराला मान्य झाला आहे. त्या योगाचं वैशिष्ट्य काय आहे तर योगाचे परिणाम हे दीर्घ कालपर्यंत आहेत. त्याचा अनुभव माणूस घेऊ शकतो. त्यांनी योगाचा अभ्यास जर सुरू केला आणि तो अभ्यास जर चांगला दीर्घ काळपर्यंत 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष केला आणि तो त्यांनी सोडून दिला तर लगेच शरीर बिघडत नाही, लगेच शरीरामध्ये फरक पडत नाही. खूप काळपर्यंत ते शरीर तो योगाभ्यास सांभाळत राहतो आणि नंतर जेव्हा त्याला कळायला लागतं की अरे तक्रारी सुरू झाल्या, आपली पॅथॉलॉजी बदलायला लागली, आपले रिपोर्ट जरा गडबडायला लागले,
मग पुन्हा तो जेव्हा योगा सुरू करतो, योगाचा अभ्यास सुरू करतो, आसन प्राणायामाचा अभ्यास सुरू करतो, आधीची केलेली मेहनत आहे ती वाया जात नाही. दीर्घ काळानंतर सुरू केला तरी सुद्धा त्याची फलं जी आहेत ती लवकर मिळतात. इतर व्यायामांचं तसं होत नाही. इतर साधनांनी केलेले जे व्यायाम आहेत त्याच्यामधला योगासनाच्या बरोबर करण्यासारखा आणि त्यातल्या त्यात योगासनाला पर्यायी जर काही असेल तर चालणं आहे. माणसानी चालत राहिलं पाहिजे. त्या चालण्याचा जो व्यायाम आहे तो चालण्याचा व्यायाम त्याला बऱ्यापैकी लाभ देतो. प्रत्यक्ष योगासारखे नाही. योगाचा लाभ याची जातकुळीच वेगळी आहे. योगाचा लाभ असा आहे, आसन प्राणायामाचा अभ्यास केला की शरीरामध्ये जे दोष आहेत ते दोष दूर करून त्या त्या संस्था पुन्हा चांगल्या कार्यक्षम करणं हे काम योग करतं. कोणताही जिमचा एक्झरसाइज हे करू शकत नाही. हे मात्र आपण नक्की काय सांगूया की दावा करू शकतो. आपण अगदी प्रयत्नपूर्वक शपथपूर्वक सांगू शकतो की हे असंच आहे. सिद्ध करायचं तरी पुष्कळ त्याच्या मागे बोलता येईल. पण कोणतेही व्यायाम, कोणत्याही प्रकारच्या अभ्यासात मनाला रुची असली तरी दिवसाकाठी 15 मिनिटं तरी योगा करता द्यावीत. काही ठराविक असणं तरी रोज 3, 4, 2, 3 आणि काहीही यातलं नाही करावं असं वाटलं तर जसा प्राणायाम इथे आणि आसन इथे पक्क करा म्हटलंय तसं सूर्यनमस्कार गोष्ट आहे. काही नाही झालं तरी सूर्यनमस्कार जर घातले तर सूर्यनमस्कार सर्व आसनांचं फल देऊ शकतं. तो एक पर्याय जरी स्वीकारला, रोज 4 सुरू करून थोडे थोडे वाढवले आणि 12 पर्यंत घातले तरी खूप झाले, 5-6 घातले तरी खूप आहेत. पण सर्वांगाला व्यायाम देणारं आणि सर्व ठिकाणच्या संस्थांना उत्तेजना देणारं, सर्व प्रकारांनी ते ॲक्टिवेट करतं. प्रत्येक सांधा न सांधा, प्रत्येक शरीराचा अवयव न अवयव आमच्या ठिकाणी त्याला सक्षम करण्याची ताकद आहे. आणि म्हणून खूप योगाचे वर्ग वगैरे जो दावा करतात ना, आमच्याकडे डायबिटीज पूर्ण बरा होतो, आमच्याकडे या तुमचं ब्लड प्रेशर पूर्ण जाईल, त्याचं कारण आहे की ही काही आसनं आहेत की ही आसनं सातत्याने करत राहिली तर या सर्व गोष्टींच्यावरती परिणाम होत राहतो. आणि म्हणून त्यांनी आपल्याला एक अगदी आग्रहाने कटाक्षाने सांगितलंय की युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, की जे हालचाल करायचे, कोणत्याही कामाकरता जे परिश्रम करायचे ते वेडेवाकडे करू नये, शक्यतो नियोजनपूर्वक करावेत असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. आणि त्यांनी पण अपवाद मान्य केला आहे. सगळ्याच वेळी काही हे नियम पूर्ण काळ चालवता येतील असं नाही, कधी थोडा अपवाद होईल, पण तेवढाच अपवाद त्यांना मान्य आहे. आणि अपवाद पर्यायाने काही ना काही चांगले पर्याय स्वीकारून टाळू नये असं बघा, नियम आहे तो सांभाळत राहा, अशी एक त्यांची आपल्याला आग्रहाची भूमिका आहे. आहार तरी सेविजे परी युक्तीचेनी मापे माविजे. आपण आपल्याला जे नियंत्रण ठेवलंय त्या नियंत्रणाच्या पलीकडे जाऊन भोजनामध्ये काही स्वीकारावं असं त्यांना मान्य नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तेवढंच ठराविक रोज घ्या, त्याच्यामध्ये काय तुम्हाला इकडे इकडे कमी जास्त करायचं आहे आवडीच्या पदार्थांप्रमाणे ते करा, पण त्याची एकूण माप जे ठरलेलं आहे रोजचं त्याच्यापेक्षा अधिक पुढे जाऊ देऊ नका. क्रिया जाता आचरीजे तयाची स्थिती. आणि इथे जसं संयम सांगितलाय आपल्याला तसाच म्हणाले जी क्रिया करायची म्हणजे जे काही आपण हालचाल करतो, जे काही हिंडतो फिरतो त्या सर्वच ठिकाणी त्यालाही एक नियमन पाहिजे. तेही एका व्यवस्थित स्थितीमध्ये त्याचं आचरण झालं पाहिजे, एक भूमिका त्याची ठरली पाहिजे, त्याचं नियमन. मपितला बोली बोलीजे मितला पाऊली चालीजे निद्रेही मानू दीजे अवसरे एके. ते म्हणाले मपितला बोली, मोजून मापून बोला असं त्यांनी सांगितलं. मितला पाऊली चालीजे, चालताना सुद्धा पूर्ण चालण्यावर लक्ष ठेवा. पाऊल नक्की उचलून टाकतोय ना, पाऊल समोर टाकतोय ना,
कुठे इकडे इकडे कुठेतरी असं पाऊल चाललंय, कसा तरी असा असा करून माणूस चालतोय, असं नाही न होत आहे. घाई करण्याकरता माणूस काहीतरी युक्ती करत राहतो. सावकाशीने म्हणाले आपली चाल बरोबर राहील अशाच प्रकाराने चाला. आणि ते म्हणतात निद्रे ही मानू दीजे मितला पाऊली चालीजे, योग्य पावलांनी चालावं. निद्रे ही मानू दीजे अवसरे एके, आणि निद्रेची एक वेळ ठरवून ठेवावी आणि त्या वेळेचा मान करावा. म्हणजे अगदी त्यावेळी अंथरुणावर जाऊन पडावं म्हणजे पडावं. आपण जर 10:30ची वेळ ठरवली, 10ची वेळ ठरवली, 11ची वेळ ठरवली, आज झोप येत नाहीये जाऊ दे थोडा टीव्ही बघत बसू, नाही. 11 वाजले अंथरुणावर आडवं व्हायचं. आणि त्यांचं म्हणणं असे त्याला मान द्या, त्या वेळेला मान द्या. आणि आजकाल आपल्याला जे काय अनेक प्रकारच्या गोष्टी व्हॉट्सॲपवरनं फिरत असतात त्याच्यावर तर त्यांनी प्रत्येक गोष्टीच्या पचनाची वेळ सांगितली की किती वाजता लिव्हर रात्री काम करत असतं, किती वाजता त्या आतड्यांच्यामध्ये असलेलं अन्न जे आहे ते पचलं जातं, मग ते कधी पुढे पुढे ढकलायला सुरुवात होते, मग ते रात्रीचा तो कोणता काळ महत्त्वाचा आहे, त्या काळात मनुष्य झोपलेलाच असला पाहिजे. तो जर झोपलेला नसेल तर त्याच्या अन्नाचं पचन बरोबर होत नाही. आणि मगाशी जो आपण विषय मांडला ना की माणसाला आम्लपित्त होतं, ॲसिडिटी होते, त्याला आयुर्वेदामध्ये आमवात असं म्हणतात. तो जो वात आहे तो आपल्या कोणाच्याही म्हणजे योग्य अयोग्य तक्रार आहे नाही, तो आमवात वाढू शकतो. योग्य प्रकारचं जर आमचं दिनचर्या आमची जर आम्ही नाही भेटली तर तो वाढू शकतो. आणि म्हणून त्यांनी त्या झोपेचं पण आजकाल खूप आहे. म्हणजे आजकाल त्या जिममध्ये सुद्धा इन्स्ट्रक्शन्स असतात, त्याच्यामध्ये पहिली झोपायची वेळ त्याच्यात हल्ली सांगतात. म्हणजे रोजच्या रोज वजन कमी झालं पाहिजे आणि काय जे 100 ग्रॅम 150 ग्रॅम 200 ग्रॅम जे काय त्यांचं रोज होतं कमी, त्यात त्यांनी सांगितलं झोपण्याची वेळ बदलली तर वजन 100 ग्रॅमनी 150 ग्रॅमनी वाढतं. म्हणजे माणूस जर बेहिशेबी जागून माणूस जर बेहिशेबी केव्हा तरी झोपायला लागला तर वेड्यावाकड्या वेळी झोपणं ही सुद्धा वजन वाढवण्याच्या मागचं एक कारण म्हणजे गोष्ट आहे, कारण आहे. असं त्यांनी इथे निद्रेचा मान करा असं सांगितलंय. निद्रेला तुम्ही तुमच्या बाबतीमध्ये असं इकडे तिकडे समजू नका, तिच्याकडे तिची उपेक्षा करून पाहू नका, तिचा सन्मान करा. निद्रे ही मानू दीजे अवसरे एके, तिची जी वेळ ठरली आहे त्यावेळी झोपायला जा. जागणे जरी जागले तरी व्हावे ते मितले, जरी जागरण केलं तरी सुद्धा म्हणाले थोडं करा, उगीच भरमसाठ नका करू. रोज मंगळागौरीचं जागरण नको, म्हणाले थोडं कधीतरी केलं तर ठीक आहे. म्हणजे येतुलेनी धातू साम्य संचले असेल सुखे. यांनी काय होतं म्हणाले की शरीरामधलं, आता त्यांनी सांगितलंय ते आयुर्वेदाच्या दृष्टीने, त्यांनी सांगितलंय की वात पित्त आणि कफ ह्या तिघांच्या मध्ये संतुलन राहतं, शरीरामध्ये दुखणी उत्पन्न होत नाहीत. म्हणून येतुलेनी धातू साम्य संचले, याच्यात काय साठवलंय, ही दैनंदिन जीवनाला एक नियमित शिस्तीचं वळण लावून त्या चौकटीमध्ये रोजचं आयुष्य चालवावं आणि त्याला जरूर पडतील तेव्हा अपवाद स्वीकारावेत. आजच्या जीवनामध्ये रोज अपवादच आहेत, त्याचे नियमच क्वचित सांभाळले जातात. कारण जीवनाची धकाधकच अशी बदलली आहे, अशा पद्धतीने आम्ही बदलवली आहे की आम्ही आमच्या देहाचा विचार केला नाही, आम्ही जास्त उपभोक्तावादी झालोय. मटेरियलिस्टिक झाल्यामुळे जगातून किती सुख घेऊ आणि नाही याची आम्हाला खूप घाई झाली आहे. आणि त्यामुळे रोज आम्ही त्याच्या मागे धावतो. आणि त्याकरता त्यांनी म्हटलंय की आपल्या शरीराला काय झेपतं आणि त्याच्या नियमनात काय बसतं हे बघूनच करा. आणि तर त्यांचं म्हणणं असं असेल सुखे तर शरीराला रोग ग्रासणारच नाही. त्यांचं म्हणणं असं की जसे आपण लहानपणापासून आहोत तसं वातपित्त आणि कफ यांच्या नाड्यांचं संतुलन साधलं जातं. समजा लहानपणापासून आपलं बिघडत आलं, आपण योगाचा अभ्यास करायला लागलो,
तर त्यांचा दावा असा आहे की योगाच्या अभ्यासाने फार दीर्घकाळचे जीर्ण आजारसुद्धा पुष्कळ बरे करणं, क्वचित पूर्ण समूळ नष्ट करणं, हे म्हणाले योगाच्या ठिकाणचं सामर्थ्य आहे. त्यामुळे योगाचा अभ्यास हा कराच करा असा सगळ्यांचा आग्रह आहे. आणि म्हणाले इथे तरी व्हावे ते मितले एतुलेनी धातू साम्य संचले. पुन्हा एकदा आपण तोच भाग वाचला की याच्यामध्ये वातपित्त आणि कफाच्या नाड्या ह्या संतुलनाने चालतात, म्हणून देहामध्ये विकृती निर्माण होत नाही, देह आरोग्य संपन्न राहतो. ऐसे युक्ती चेनी हाते. म्हणजे आता काय करायचं, युक्ती म्हणजे संयम. असं नियमन करून समजा त्या नियमनाच्या हाताने जर आमच्या इंद्रियांना त्यांचं भातुक खाऊ घातलं, त्यांनी भाते शब्द वापरले, ओपीजे म्हणजे वाडा, भाते म्हणजे त्यांचं भातूक. आपण गुरगुट्या भात करतो आणि खाऊ घालतो ना, तसं त्यांनी म्हटलंय की ते नियंत्रणाच्या हाताने जर इंद्रियांना अगदी पचेल असा थोडासा लहान लहान, जसा भाताचा घास लहान मुलांना खायला घातला जातो, तसं त्यांना त्यांचं भातुक थोडं द्यावं, त्याच्या नियंत्रणामध्ये द्यावं. ओपीजे तै संतोषासी वाढते मनची करी. त्याचा लाभ काय आहे ते सांगतात की त्याच्यामुळे संतोष वाढतो, म्हणजे आम्हाला विलक्षण समाधान मिळतं. आणि ते कुणाकडून मिळतं? मनच समाधानाला पावतं. मनाच्याच ठिकाणी समाधान निर्माण होतं. सुरुवातीला त्रास असतो. आता समजा आपल्याला अंगावरती पित्त उठलं किंवा कोणाला एकदम कशाची तरी ॲलर्जी आली आणि अंगावर रॅश आला, तो रॅश आला की इतका जबरदस्त खाजायला लागतो. त्या डॉक्टर आधी सांगतात काय वाटेल ते झालं तरी तुम्ही त्याला हात लावू नका, तुमच्या त्या हाताच्या नखांमधल्या इन्फेक्शनमध्येच ते दुखणं वाढणं आहे. किती वेळ? एक म्हणाले 5 मिनिटं थांबा. ते सांगतात 5च मिनिटं थांबा. तो जो आतून असलेला जो जोर आहे, कारण ते सगळं इन्फेक्शन आत आहे, त्यामुळे आतून झालेला जो बिघाड आहे तो एक थोडा वेळ तुम्हाला त्रास देतो, तेवढा सहन करा, ते आपोआप थांबतं. अगदी तेच गणित त्यांनी इथे सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला हे सगळं जड जाईल. म्हणाले आपल्याला हे त्याच मर्यादेत खायचं, त्याच मापात बसायचं, तेवढंच घ्यायचं. तेव्हा आपली इंद्रिय आपल्याला म्हणतील नाही नाही अजून थोडं, एक अर्धी पोळी खाऊ, एक थोडंसं श्रीखंड खाऊ, नाही थोडंसं काहीतरी आम्ही काही फराळाचे पदार्थ खात असू, तळलेलं असेल, ठीक आहे आजच केलं आपण, रोज नसतं, खाऊ. कारण निमित्ताने घेतलं आणि निमित्ताने खाल्लं तो अपवाद मान्य आहे, पण किती? ते म्हणतात ते सगळं नियंत्रणात. त्या ठिकाणी त्यांनी त्याचं नियंत्रण सांगितलं. तर ते म्हणतात इंद्रियांना असं नियंत्रणात जर दिलं तर त्याचा परिणाम कोणावर होतो? म्हणाले मनच समाधानी होत जातं. ते थोडी इंद्रिय सांभाळा म्हणतात. त्यांनी आपल्याला इथे आता इंद्रियांच्या बाजूनी सांगायला सुरुवात केली. जसं वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितलं ना, अहंकाराच्या बाजूनी सांगितलं, बुद्धीच्या बाजूनी सांगितलं, अशा वेगवेगळ्या प्रकारांनी ते आपल्याला सांगतायत की कशाच्या कशाच्या माध्यमामधून आपण नियंत्रण करू शकतो. तसं आता इथे त्यांनी नियंत्रण सांगितलं. ते या ठिकाणी म्हणाले मनच इंद्रियांना थोडं रोखलं की तेच समाधान पावेल. मनाच्या ठिकाणी असा विलक्षण समाधान मिळेल की ते मन नियंत्रणात कशा करता तुम्ही मनाची सात्विक बाजू आपोआप वरती उचलून घेऊन जाल. बाई त्यांना इथे काय सांगायचंय भगवंताला, अर्जुनाला, की अर्जुना तू उगाच घाबरतोयस ह्या योग शब्दाला, आणि मी सांगितलेलं हे सगळं कुंडलिनीचं जडजंबाळ तू ऐकलंयस आणि तुला वाटलं हे काय आहे, कसं आहे, कसं करायचं. काही करू नको म्हणाले, थोडा नियंत्रणात राहा, बस झालं. ह्या नियंत्रणानेच तुला सगळं काही प्राप्त होणार आहे, त्याची तू काळजी करू नको. म्हणून ते पुढे म्हणतात ऐसे युक्ती चेनी हाते जे इंद्रिया ओपिते भाते. त्याला एवढं खाऊ घातलं तरी संतोषासी वाढते मनची करी. तर संतोष मनाचाच वाढत जातो, मनाच्याच पासून संतोष वाढायला लागतो. मनाला झगडा द्यावा लागत नाही, त्याला संकल्प विकल्पाने अडचणीत पडावं लागत नाही, तर उलट मन शांत होतं.
मन संतुष्ट झाल्याने पुन्हा इंद्रियाच्या ते अधिक आहारी जात नाही, आणखीन संतुष्ट होतं, आणखीन इंद्रियांची जी बहिर्मुखता आहे कमी होते. ते म्हणाले असं हळूहळू आपल्याला आपल्यामधला फरक कळत जातो. म्हणून यदा विनियतम चित्तम आत्मन्नेव अवतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. म्हणाले तसंच यदा विनियतम योग्य प्रकारे नियतम चित्तम आत्मनी एव अवतिष्ठते, आत्म्याच्या ठिकाणीच जाऊन राहिलं तर निस्पृह सर्व कामेभ्यो म्हणाले, आणि सर्व काम करण्याच्या मागे, सर्व कामनांच्या मागे, सर्व कर्माच्या मागे ज्याच्या ठिकाणी निस्पृहता आहे, त्याच्या मनातही स्पृहा नाही आहे आणि त्याच्या कामातही स्पृहा नाही आहे. तो काम कशाकरता करतो? कुणाला तरी दाखवण्याकरता, कुणावरती तरी काही छाप पाडण्याकरता, कुणाकडून काही मिळवण्याकरता, कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचा स्वार्थ काहीच नाही. म्हणाले तो मनापासून काम करतो, कुणा करता करत नाही, कुणी पाहावं म्हणून करत नाही. ते काम त्याचं आहे, त्याला करावंसं वाटतं म्हणूनच तो करतो. आणि म्हणाले निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. आणि मग म्हणाले असं म्हटलं जाईल की त्याला योग प्राप्त झालेला आहे, तो युक्त झालेला आहे, तो योगाच्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. तो असा जोडून राहिलेला आहे की तो त्यापासून बाजूला, फक्त आता कर्म चाललंय बघा, कर्म आणि कर्माशय जोडून योगाचा विषय म्हणून योग साधना. म्हणून यदा विनियतम चित्तम आत्मन्नेव अवतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, बाहेर नियंत्रण आहे. आता सांगतात पुढे त्यांना जे विवेचन करायचंय ते. बाहेर म्हणजे आमच्या रोजच्या व्यवहारामध्ये आमचं झोपणं, आमचं उठणं, आमची आंघोळीची वेळ, आमची खाण्यापिण्याची वेळ, आमची सकाळची व्यायामाची वेळ, सगळं काही अगदी सुनियंत्रित चाललेलं आहे. बाहेर युक्तीची मुद्रा पडे. त्यामुळे हा जो आमचा बाहेरचा व्यवहार आहे, हा व्यवहार अगदी चोख आहे, हा अगदी वेळेशी बरोबर बांधलेला आहे, त्याच्या नियंत्रणात आहे. तव आत आत सुख वाढे, तो आतमध्ये सुख वाढत जातं, तो आतमध्ये समाधान प्राप्त होत जातं. तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता. तिथे म्हणाले सहजच योग झाला. तुम्हाला वेगळा योगाचा म्हणाले अभ्यास पण नाही करावा लागणार. अर्जुन म्हणतो ना कसा करू हा अभ्यास, मला कसा जमेल करायला? ते म्हणाले असं वाटायचं कारणच नाही, हे एवढंच करणं. म्हणाले निश्चितपणाने तुला योग साध्य होणार आहे. आता याच्यामधली खोच कोणती आहे? याच्यामधली खोच एकच आहे की तव आत सुख वाढे. आपल्याला आतमध्ये ते आनंदाचं वाटलंच पाहिजे, त्यांनी आपल्याला समाधान दिलंच पाहिजे. आपण जे करतोय ते ओढाताण करून जर करत राहिलो तर ते समाधान नाही देऊ शकणार. किंवा ह्या टोकाचं त्या टोकाला न्यायचं आहे म्हणून एकदा भरा काय करायचंय ते उरकून टाकलं तरीही समाधान नाही होणार. मन पूर्णपणे जोडून कोणतंही, मग ती उपासना असो, मग तो हा योगाचा अभ्यास असो, प्रार्थना म्हणणं असो, किंवा आपलं नित्य देवाची जी काही प्रार्थना आपण म्हणतो ती असो, ती पूर्ण मनापासून जर म्हटली, आपलं जेवण नीट अगदी प्रसन्न अंतःकरणाने त्या जेवणाकडे पूर्ण लक्ष ठेवून व्यवस्थित भोजन केलं, कोणत्याही गोष्टी, प्रत्येक क्रिया ते म्हणतात जर योग्य प्रकाराने आम्ही ती केली तर त्याच्यामध्ये संयमित क्रिया आमच्या मनाचा संतोष वाढवत जाते. नुसता संतोष वाढत नाही, आपली सगळी क्षमता वाढते. मनाची क्षमता वाढते, बुद्धीची वाढते, शरीराची वाढते. कारण काही धक्का सहन करणं मनाला शक्य होतं, योग्य निर्णय घेणं बुद्धीला जमायला लागतं, आणि शरीर कोणत्याही ताणाला उभं राहू शकतं, त्याला तोंड देऊ शकतं. कोणताही आलंय संकट, कोणताही ताणतणाव आहे, कोणत्याही प्रकारचा त्रास आहे, एकदम काही परिस्थिती कठीण आहे, तरीही मनुष्य त्याला तोंड देऊ शकतो.
ते म्हणतात आपल्याला इथे की आतमध्ये प्रसन्न वाटलं पाहिजे. म्हणून गीतेचं सार आपण पूर्वी पण एकदा यावेळी बोललोही असू की गीतेचं सार विचारात घ्यायचं किंवा उपासना साधना ही सगळी योग्य मार्गावर चालली आहे का याचा विचार करायचा आणि ती साधना आपली पुढं चालली आहे ना हे जर आपल्याला आपलं तपासून पाहायचं तर आपल्याला एकच निकष आहे, प्रसादस्तु प्रसन्नता. आपल्यावर जर ह्याची कृपा आहे, ही साधना जर आपल्यावर कृपा करते आहे, जर का आपण जे काही खातोय पितोय व्यवहार करतोय या सगळ्याचे जे परिणाम आहेत ते मोठे सुखद आहेत, आपल्या मनाला प्रसन्न ठेवतायत. आपलं मन दुःखात आहे, आपलं मन दुर्बल आहे, आपल्या मनात खिन्न विचार आहेत, काही करू नये असं वाटणारं निराशा आहे, मन सदा प्रसन्न. प्रसादस्तु प्रसन्नता. ईश्वराची कृपा आपल्यावर आहे का हा प्रश्न आपण आपल्याला विचारला तर त्याचं उत्तर एकच आहे, आपलं मन 24 तास प्रसन्न आहे का. योगाच्या भाषेमध्ये त्यांचं म्हणणं काय, आम्ही जर प्राणायाम करायला बसलो आणि आमचा जर नाडी शोधन प्राणायाम समजा आम्ही सुरू केला तर प्राणायाम करताना आम्हाला असा आतून आनंद झाला पाहिजे, आतून आनंद झाला. त्यांचं म्हणणं असं की ही एक भूमिका आहे, आपल्या संबंध दिवसभराचा म्हणजे वेळ किंवा विचार किंवा काम करताना आपली जी काही इकडे तिकडे फिरतो करतो, काही डोक्यात असतं, काही कामं करत असतो, पण या सगळ्याच्या मागे एका बाजूला ॲट द बॅक ऑफ द माइंड काय असायला पाहिजे, एक प्रसन्न आनंद आहे. हे सगळं करतोय आनंद आहे, बाहेर योग्य आहे अयोग्य आहे, अनुकूल आहे प्रतिकूल आहे, त्रासदायक आहे सुखाचं आहे, चालू राहतं. असं कोणता दिवस आहे, असा कोणता क्षण आहे की ज्या क्षणी आपल्याला जसं पाहिजे आहे तसं अगदी रेघेत चौकटीत आहे, असं कधीच नसतं. हे बरं असतं तर ते नसतं, ते असतं तर हे नसतं, जुळवून घ्यावं लागतं. आणि त्यामुळे अनुकूल असं कधी मिळत नाही, आहे त्याला अनुकूल म्हणून ते अनुकूल करून घ्यावं लागतं. आणि त्याला एकदा अनुकूल करून घेतलं की मग मात्र आपली प्रसन्नता ढळू शकत नाही, ती प्रसन्नता काही कमी होत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की या ठिकाणी एकच गमक म्हणाले लक्षात ठेवा की आतमध्ये समाधान वाढत गेलं पाहिजे. आपण रोज देवाची प्रार्थना करतो, प्रार्थनेनंतर आपल्याला समाधान वाटतं का. मी त्यांनीच आपल्याला हा प्रश्न विचारायला सांगितला की आपण आपल्याला विचारावं काय केल्याने आपलं मन प्रसन्न राहतं, आपण काय करत असताना आपण प्रसन्न होतो. या सर्व गोष्टी ते म्हणतात की अनुभवण्याच्या आहेत, पाहण्याच्या आहेत, कळून घेण्याच्या आहेत, अनुभव घेण्याच्या आहेत. आणि म्हणून तव आत सुख वाढे तेणे सहजेची योगू घडे नाभ्यासिता. आतमध्ये जसं समाधान वाढायला लागतं तसं तसं ते म्हणतात सहजपणाने स्वाभाविकपणे योग घडतो, योग घडवावा लागत नाही. एक शिस्तशीर जीवन जगायला लागलो आपण कीच आपल्या जीवनामध्ये योगाचा प्रवेश झाला आहे असं आपण म्हणा. सदा अंतःकरण प्रसन्न राहतं अशी जर स्थिती असेल तर जे आपण स्वीकारलं आहे ते बरोबर चाललं आहे असं आपण समजावं. ते म्हणतात म्हणून हा योग योगाचा वेगळा अभ्यास सुद्धा न करता साधेल. याला काही म्हणाले आमचा कठीण कुंडलिनी योग आचरायला नकोय. जैसे भाग्याची ये भडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात आपैसे घर रिघे. म्हणाले जसं एक दृष्टांत देतो म्हणाले तुम्हाला की जसं भाग्य आहे मनुष्याचं आणि चांगला दैवाचा माणूस आहे, त्यांनी व्यवसाय सुरू केला भडसे. म्हणाले त्याचा काय झाला उत्कर्ष, तो व्यवसाय सुरू केला तर त्याचा व्यवसाय चांगला चालायला लागला. उद्यमाचे निमिसे, तो उद्योग जो सुरू केला आहे त्याचा जो उद्यम आहे त्या उद्यमाच्यामुळे काय झालं म्हणाले की त्याच्या मिसे त्याच्या कारणाने किंवा त्याच्या साह्याने किंवा ते निमित्त होऊन मग समृद्धी जात आपैसे, मग सर्व प्रकारची समृद्धी आपोआप घर रिघे त्याच्या घरी येऊन पडते, त्याला ती प्राप्त होते.
म्हणजे जसं दैव अनुकूल असेल तर मनुष्याने केलेला उद्योग त्याला सफल करतो आणि त्या उद्योगातून त्याला पुष्कळ काही योग्य ते धन संपत्ती वैभव समृद्धी सुबत्ता सगळं काही मिळतं. तर तसंच म्हणाले, जर नियमाने चालत राहिलो आणि योगाचा अभ्यास करत राहिलो, योगाचा म्हणजे हे युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, योग्य वेळी जेवण, योग्य वेळी खाणं, योग्य तेवढं भिडणं, व्यायाम करणं, प्रसन्न राहणं आणि काही आपल्या जीवनामध्ये दिवसभरामध्ये काही चांगल्या 4-2 गोष्टी जोडून ठेवणं, तर ते म्हणाले आपोआप योग प्राप्त होतो. आणि त्या प्राप्त झालेल्या योगाचं म्हणाले तुम्हाला त्याचं लक्षण कोणतं कळेल, तर म्हणाले लक्षण एकच की तुमचं अंतःकरण सारखं प्रसन्न राहतं. आणि नुसतं प्रसन्न राहत नाही, क्षणाक्षणाला काही थोडं बरं घडलं तर आतून आनंदाची कारंजी उत्पन्न होतात. आतमध्ये आनंद असा उसळायला लागतो, असा तो आनंद आतमध्ये डोलायला लागतो, नाचायला लागतो. म्हणाले असा तो आनंद वाढत जातो. हे म्हणाले योगाचं वैशिष्ट्य आहे, कारण तिथे निष्पापता आहे. त्याच्यामध्ये काय आहे, मन शुद्ध करण्याची जी पद्धती आहे ना, ती सगळं एक एक अशुद्ध शुद्ध करत जाते. आणि त्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ना एक निष्पापपण, एक निरागसपण, असं जसं हनुमानाची उपासना आहे ना, जी अत्यंत निरागस बनवते माणसाला, निष्पाप बनवते माणसाला, तसं आहे याही ठिकाणी या योगाच्या मध्येही तसंच आहे की रामदेव बाबा बघा कसे बालभावानी राहतात. कुणी किती मोठी माणसं असो ती त्यांना काहीही बोलू, त्यांचं ते वागणं, हसणं, खेळणं, शरीर इकडे तिकडे करणं, झुकवणं, बोलणं, ते लहान मुलासारखं आहे, चाललंय. अतिशय विद्वान मनुष्य आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. भल्या भल्यांना त्यांनी चक्रावून सोडलंय. पण जर बघितलं आपण तर त्यांच्या ठिकाणी ती जी वृत्ती आहे, ते बोलणं वागणं बालभाव आहे. का तर ती निष्पापता आहे, ती एक निरागसता आहे. आणि ती निरागसता योगाने माणसाला प्राप्त होत राहते, असं त्यांना आपल्याला सांगायचंय. तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभवू तयाचा. म्हणाले ह्या ठिकाणी तसा हा जो युक्तिमंत, आता सारखा इथे युक्ती शब्दाचा अर्थ नियमन, संयम किंवा नियंत्रण हाच घ्यायचा आहे आपल्याला. तसा हा जो नियंत्रणात स्वतःला ठेवलेला असा मनुष्य जो सहजगत्या असं त्याला वाटलं, काही पहिल्यापासून आपण काही अभ्यास करावा अध्यात्माचा, ईश्वरवादी असावं, ईश्वराची प्राप्ती व्हावी, नाही तर ईश्वराची सेवा उपासना काहीतरी करावी, भक्ती करावी, असं काही प्रत्येकाला वाटतं असं नाही आहे. आणि अध्यात्म ग्रंथामध्ये सुद्धा ते असा आग्रह कोणालाच धरत नाहीत की लोकांना मुक्त व्हावं, लोकांना साधनेमधून काही साक्षात्कार व्हावा, असं लोकांना वाटावं आणि लोक याकडे वळावेत, असं अध्यात्मशास्त्र मुळात आग्रह करून सांगत नाही. अध्यात्मशास्त्र सांगतं बाबा तुला काय आवडतं, तुला व्यवहार कोणता आवडतो, कसा आवडतो, काय केलेलं आवडतं, तर तुला काय केलेलं आवडतं ते मला सांग. वेद त्याला म्हणतो किंवा आपलं तत्वज्ञान त्याला म्हणतो की मी तुला सांगतो की हे एवढं करायचं आहे ना, मग असं असं कर. तुझी हौस आहे ना, तुला हे मिळालं पाहिजे ते असू दे, तुझ्या अंगात कामना आहेत ना, असू दे, पण त्याच्याबरोबर मी तुला काय सांगतो तेवढं कर. म्हणजे जे तुझ्या मनात आहे ते तू करत राहशील, पण करता करताच तू त्याच्यापासून परावृत्त होत जाशील. कारण एकच बंधन, एकच नियम. समर्थांनी पण तसंच म्हटलंय, अधिक नेम करू नये, नेमे वीण राहू नये. फार नियम करू नयेत, पण काहीतरी नियम पाहिजे. तो एक नियम मनुष्याचं जीवन बरोबर चालवतो आणि बरोबर जागेवर आणतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की क्वचित असं इतक्या चांगल्या प्रकाराने जीवन जगताना आतूनच जे अंतःकरणामध्ये असलेलं जे सात्विकपण आहे, ते सात्विकपणच त्याला खुणावतं, ते त्याला बोलावतं. आणि म्हणाले त्याला असं सहज वाटतं, कौतुके अगदी सहज, काही विशेष हे नाही. अभ्यासाची या मोहरा ठाके, त्याला जरा
ह्या योगाचा अभ्यास करावा असा वाटतो. जेव्हा अभ्यास करावा असं वाटतं म्हणून तो त्या अभ्यासाला लागतो. अभ्यासाची या मोहरा ठाके. आता तिथे जाऊन थांबला अभ्यास करण्याकरता. आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभवू तयाचा. आणि आश्चर्य असं की तो अभ्यास करतो आहे तर त्या अभ्यासामध्ये त्याला आत्मप्राप्ती, त्याला स्वरूप प्राप्ती किंवा आत्मबोध, कोणताही शब्द वापरा, आत्मसिद्धी असा त्यांनी शब्द वापरलाय, की त्याचे अनुभव यायला लागतात. तो तिथे अजून पोचलाच असेल असं नाही, पण आत्मसिद्ध पुरुषाला जसे अनुभव येतात तसे ह्याला प्राथमिक असतील, पण ह्याला अनुभव यायला लागतात. कारण काय, त्याची पार्श्वभूमी तयार आहे. ती पार्श्वभूमी म्हणून आपल्याकडे पूर्वीपासून घरामध्ये संस्कार होते की जीवन असंच जगलं पाहिजे. जेवायला कसं बसलं पाहिजे, रात्री झोपलं कसं पाहिजे, संध्याकाळी देवाची प्रार्थना कशी केली पाहिजे, सकाळी देवाला कसा नमस्कार केला पाहिजे, अंघोळ केव्हा झाली पाहिजे, व्यायाम केव्हा केला पाहिजे, जेवलं काय पाहिजे, सगळं आपल्या घरात एक साचा बसवून दिलेला होता. त्याप्रमाणे त्यावेळची घरची जेवणं होणारच, रात्रीची जेवणं होणारच. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला काहीच कळत नाही. आपल्याकडे अर्थसंग्रह नावाचा जो ग्रंथ आहे त्यांनी त्या धर्मशास्त्रावरच्या गोष्टींची चर्चा त्याच्यामध्ये जरा विशेष रूपाने केली आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की रोज देवाची पूजा केली, रोज दैनंदिन जीवन योग्य प्रकारे चालवलं म्हणजे कसं की रोज आंघोळ करणे. आता तर मी ऐकते आता अनेक लोकांच्या घरी 8-8 दिवस आंघोळी पण होत नाही, ते बिना आंघोळीचे राहतात 8-8 दिवस. कसेही म्हणजे आता असं कसंही जीवन जगणं ही जी काही पद्धत आहे याला कोणतीच शिस्त नाही आहे. आणि असं जे बेशिस्त जीवन आहे त्यांनी सांगितलं की आता आपण जे अर्थसंग्रहाचा संदर्भ घेतला ना, की तो अर्थसंग्रहामध्ये ते सांगतात की रोज देवाची पूजा केली, रोज देवदर्शन घेऊन आलं, रोज देवाचं प्रार्थना केली, रोज नियमितपणाने आपलं भोजन आदी निद्रा आदी सगळा दिवस जो आहे तो एक नियमितपणाने घालवला तर त्याचं फल काय, काही नाही म्हणाले. हे रोज करायलाच पाहिजे, ह्याचं वेगळं फल ते काही देत नाहीत. हे असं रोज चालूच राहिलं पाहिजे. पण एखाद्या दिवशी जर आम्हाला त्याचं आचरण नाही करता आलं तर दोष आहे म्हणाले. ज्या दिवशी आम्ही ते आचरण करत नाही त्याचा दोष आहे. आणि रोज करत राहतो त्याचा रोज काही पुण्य मिळतं का, नाही. पण ज्या दिवशी आचरण करणार नाही त्या दिवशी मात्र दोष स्वीकारावा लागतो. हे सगळं कशा करता, ही सगळी जी धर्माची फलं सांगितली ती कशा करता, की ह्या शिस्तीत जर आम्ही राहिलो तर उद्या आमचं मन भटकून कुठे इथे तिथे ह्या असल्या एकापेक्षा एक अतिरेकी लोकांना जोडण्यापेक्षा मनुष्य आपल्या जीवनामध्ये अधिक शांत सुखाचा आध्यात्मिक मार्ग स्वीकारेल, योग्य मार्गावर राहील. आणि जगाला दुसरा पर्यायच नाही आहे. एकमेकांनी एकमेकांना जगू देणं आजपर्यंत आपल्याकडे ते सहज होतं. पण आता कसं झालंय, आता रस्त्यावरती कोणी कोणाला काही सांगायला गेलं की तो आरेन कारेवरच उतरतो आणि तो त्याचा बळाचाच वापर सुरू करतो. हे मला पाहिजे म्हणजे पाहिजे, ते मी करणार म्हणजे करणार. अरे तूही जग आणि दुसऱ्याला पण जगू दे ना, तुला पाहिजे आणि त्याला नको असेल तर. पण तसं नाही. आता ही सगळी प्रवृत्ती कुठे बळावते, ही सगळी प्रवृत्ती समाजामध्ये जे आपण संस्कारांनी एक समाज घडवत होतो आणि त्या समाजाला एक शिस्त लावत होतो, ती शिस्त राहत नाही. म्हणून यांनी सांगितलं हा अशा शिस्तीत वाढलेला आहे. एके दिवशी त्याला वाटायला लागतं की अरे आपण बघावं आता हे काय आहे, हा कसला मार्ग आहे, हे काय केलं असतं आपल्याला तो सापडू शकेल किंवा त्या दिशेने आम्ही जाऊ शकू. तर तो आता काय करतो, आपल्या अभ्यासाचा मोहरा म्हणजे मुख, आपला दिशा त्याच्याकडे वळवतो. मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके. आणि आश्चर्य असं की त्याला लवकरात लवकर अनुभव यायला लागतो ह्या क्षेत्रात, कारण त्याची पार्श्वभूमी तयार आहे. मन आपोआप निष्पाप होत गेलाय, मन आपोआप निरागस होत गेलंय, कारण इतकं आचरण इतकं तप केलंय ना की त्याच्यामध्ये त्यांनी जे काही करावं साधने करता ते आपोआप म्हणाले घडतंच आहे.
आणि मग ते म्हणतात, म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा, तो अपवर्गीची ये राणीवा अलंकारी जे. म्हणून ज्याला हे नियमन कळलं, ज्याला हे आचरता आलं, घडे जया सदैवा, ज्याच्याकडनं ते नेहमी घडलं गेलं, सातत्याने घडलं, तो अपवर्गीची ये राणीवा अलंकारी जे. त्याला या जे सुख आहे किंवा त्याला जो लाभ आहे तो कुठे जातो? अपवर्ग, म्हणजे मोक्ष त्याला आपोआप ठेवलेलाच आहे, त्याला मोक्षच प्राप्त होतो. चांगलं जीवन जगत जावं आणि त्या जीवनात चुकून या जन्मात योग असेल आणि गाठ पडली, तर गाठ पडते कशाशी? ह्या साधनेशी, ह्या अभ्यासाची. आणि म्हणाले ती जर पडली तर तो याच जन्मामध्ये त्या दिशेने पुढे निघतो आणि सातत्याने त्याचा अनुभव घेत राहतो, कारण त्याच्याकडनं हे आचरण कायम होतं. आणि म्हणून ते सांगतात की तो आपोआप मोक्षाचा अधिकारी बनतो. अर्जुना, तुला ह्याच्यापेक्षा आणखीन काही सोपं पाहिजे का? असा त्यांचा त्याच्या मागचा खरा म्हणजे हेतू आहे उद्या उरलेल्या विषयाचा.